मित्रांनो, म्युच्युअल फंड्सच्या बद्दल लोकांच्या मनात एक खूप मोठी गैरसमज पक्की बसलेली आहे. ती गैरसमज म्हणजे फक्त इक्विटी बेस्ड म्युच्युअल फंड जसे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि फ्लेक्सी कॅप फंड्सच सर्वोत्तम आणि जास्त परतावा देतात. अनेक गुंतवणूकदार असे गृहीत धरून बसले आहेत की जास्त धोका घेतला तर जास्त परतावा मिळतो, पण ही समजूत पूर्णपणे खरी नाही आहे. आज आपण ही समजूत मोडून काढणार आहोत आणि डेटाच्या आधारे समजून घेणार आहोत की बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड म्हणजे BAF किती प्रभावी पर्याय ठरू शकते. सर्वप्रथम एक उदाहरण समजून घेऊया. समजा आपण निफ्टी 50 बेस फंड पाहिला. गेल्या 5 वर्षांत निफ्टीने साधारणपणे 14% वार्षिक परतावा दिला आहे. हा वाईट परतावा नाही, पण आता बॅलन्स ऍडव्हान्टेज फंडचे उदाहरण घेऊया. काही फंड्सने गेल्या 5 वर्षात 19% पर्यंतच्या वार्षिक रिटर्न दिला आहे. विशेष म्हणजे हे फंड पूर्णपणे इक्विटीवर आधारित नसतात, तरी सुद्धा त्यांचा रिटर्न इंडेक्स फंड पेक्षा जास्त राहिलेला दिसतो. यावरून स्पष्ट होते की फक्त 100% इक्विटी सर्वोत्तम असते असं नाही. डिस्क्लेमर: हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने बनवलेला आहे. इथे दिलेली कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस किंवा खरेदी विक्रीचा सिग्नल समजू नये. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्ला जरूर साधा. नंबर 1. बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड म्हणजे नेमकं काय? BAF हा एक हायब्रिड म्युच्युअल फंडचा प्रकार आहे. यात 2 प्रकारचे मुख्य घटक असतात. नंबर 1 इक्विटी म्हणजे शेअर्स आणि नंबर 2 डेट म्हणजे सरकारी रोखे आणि बॉन्ड्स. म्हणजे तुमचे पैसे एकाच वेळी शेअर बाजारात आणि सुरक्षित डेट इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवले जातात. यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे फंड मॅनेजरकडे मालमत्ता वाटप म्हणजे ऍसेट अलोकेशन बदलण्याचे स्वातंत्र्य असतं. बाजारात जोखीम जास्त वाटली तर तो इक्विटी कमी करून डेट वाढवू शकतो. बाजार स्वस्त झाला तर इक्विटी पण वाढवू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या वेळी बाजार खूप महाग झाले, ओव्हर व्हॅल्युएशन वाटत असेल किंवा जागतिक स्तरावर युद्धाची परिस्थिती असेल तर फंड मॅनेजर इक्विटी एक्सपोजर कमी करतो. त्यामुळे पोर्टफोलिओवर होणारा परिणाम कमी होतो. दुसरीकडे बाजारात घसरण झाल्यावर तो इक्विटी वाढवतो, जेणेकरून भविष्यातील वाढीचा फायदा मिळू शकतो. यामागचे मूळ तत्व म्हणजे डायनॅमिक ऍसेट अलोकेशन. दीर्घकालीन संपत्ती निर्मिती समजून घेण्यासाठी एक मूलभूत सूत्र लक्षात घ्या. A=P+RN म्हणजे A= भविष्यातील रक्कम, P म्हणजे मूळ गुंतवणूक, R म्हणजे वार्षिक परतावा दर आणि N म्हणजे वर्षाची संख्या. या सूत्रातून आपल्याला कळते की परतावा आणि कालावधी यांचा एकत्रित परिणाम म्हणजे कंपाऊंडिंग. हे संपत्ती वाढवण्याचे खरं रहस्य आहे. BAF सारखे फंड दीर्घकालीन स्थिर परतावा कमी चढ-उतार देत असतील तर कंपाऊंडिंगचा फायदा जास्त प्रभावी ठरतो. आता आपण व्हॉलेटिलिटी बद्दल बोलूया. व्हॉलेटिलिटी म्हणजे चढ-उतार. समजा तुमचा फंड एक महिन्यात 10% वाढला आणि पुढच्या महिन्यात 12% पडला तर मनावर ताण येतो. 100% इक्विटी मध्ये चढ-उतार जास्त असतात. काही वेळा 15 ते 20% घसरणही दिसू शकते. पण BAF मध्ये इक्विटी आणि डेटचे संतुलन असल्यामुळे चढ-उतार तुलनेने कमी असतात. म्हणजेच रिटर्न ठीक-ठाक आणि जोखीमही नियंत्रित. हा BAF चा मुख्य फायदा आहे. आता बोलूया टॅक्सेशन बद्दल. टॅक्सेशन हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. जर फंड्स मध्ये 65% पेक्षा जास्त इक्विटी असेल तर त्याला इक्विटी फंड म्हणून कर सवलत मिळते. लॉंग टर्म कॅपिटल गेन वर सुमारे 12.5% कर लागतो. म्हणूनच अनेक BAF फंड 65% पेक्षा जास्त इक्विटी ठेवतात. नंबर 2. कोणत्या गुंतवणूकदारांसाठी BAF योग्य आहे? ज्यांना इक्विटी आणि डेट दोन्हीचा समतोल हवा, ज्यांना एक रकमी म्हणजे लमसम मोठी रक्कम गुंतवायची आहे पण बाजाराची दिशा निश्चित माहित नाही, आणि नव्याशिके गुंतवणूकदारांसाठी जे थेट मिड कॅप किंवा स्मॉल कॅप मध्ये जाण्याबाबत साशंक आहेत. नंबर 3. आता फंड निवडताना कोणते क्रायटेरिया वापरायचे? नंबर 1. AUM ऍसेट अंडर मॅनेजमेंट तपासा. मोठ्या आकाराचे फंड स्थिर असतात. नंबर 2. 3 वर्षांच्या रोलिंग रिटर्न तपासा. सातत्यपूर्ण कामगिरी महत्वाची आहे. नंबर 3. इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. फंड इक्विटी किती आणि केव्हा वाढवतो आणि केव्हा कमी करतो ते पण तपासा. नंबर 4. मागील 5 ते 10 वर्षांच्या ऍसेट अलोकेशन तपासा. 5 ते 10 वर्षांचे अलोकेशन पॅटर्न, बाजाराच्या टॉपला इक्विटी कमी केली का, घसरणीत वाढवली का, हे सगळं तपासा. नंबर 5. फंड मॅनेजरचा अनुभव आणि स्थिरता तपासा. हे सर्व घटक पाहून तुम्ही 2 ते 3 चांगले फंड शॉर्टलिस्ट करू शकता. एक महत्वाची गोष्ट, BAF हा 1 ते 2 वर्षांसाठी योग्य पर्याय नाही आहे. किमान 4 ते 5 वर्षांचा कालावधी गृहीत धरून गुंतवणूक करा, कारण अल्पकालीन बाजारातील चढ-उतारांचा परिणाम होऊ शकतो. इन कन्क्लुजन, फक्त 100% इक्विटी म्हणजे सर्वोत्तम पर्याय असतो असं नाही. योग्य संतुलन, कमी चढ-उतार आणि दीर्घकालीन कंपाऊंडिंग यांचे संगम म्हणजे बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड. गुंतवणूक करताना नेहमी स्वतःच्या जोखीम प्रोफाइल, कालावधी आणि आर्थिक उद्दिष्टे लक्षात घ्या. डेटावर आधारित निर्णय घ्या, अफवांवर नाही. जर तुम्ही संयम ठेवलात, योग्य फंड निवडलात आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवलात तर संपत्ती निर्मिती नक्कीच होते. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.